नमस्कार, मी सोनाली. आज आम्ही आलेलो आमच्या शेतामध्ये वनभोजनासाठी. आल्यानंतर अगोदर शेत पाहिलं आणि नंतर लागलो की कामाला. पप्पांनी विटांची चूल बनवली. राणी मावशी आणि काकांनी जळण केलं. मम्मीने चुलीवरती जेवण बनवण्यासाठी ही अशी माती लावून भांडी तयार केली. भांड्यांना अशी माती लावली ना की ती भांडी चुलीवरती जास्त काळी होत नाहीत आणि घासल्यावर पटकन स्वच्छ निघतात. दुसरीकडे पटकन चूल पेटवली आणि जेवण बनवायला सुरुवात केली. शेतामध्ये वनभोजन ही एक अत्यंत आनंदाची, जुनी आणि निसर्गाच्या सानिध्यात कुटुंब, मित्रपरिवारासोबत जेवण्याची परंपरा आहे. गरम झालेलं पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलं. तोपर्यंत पप्पांनी शेतामधला ताजा हिरवागार हरभरा, कांदे, वांगी, कणस आणि छोटे छोटे बटाटे गोळा करून आणले. आजचा मेन्यू होता हरभरा भात आणि वरण्याची आमटी. आमची सगळी गँग हरभरा सोलत बसली होती. मीही खारीचा वाटा उचलत आमटीची तयारी करून दिली. शेतातील मोकळ्या हवेत, झाडांच्या सावलीत आणि पिकांच्या सानिध्यात जेवण करणं म्हणजे एक वेगळाच आनंद. चला, आमटीला फोडणी दिली. तोपर्यंत हरभरा भाताची तयारी करून घेतली. चुलीवरती केलेलं जेवण हे पटकन शिजतं आणि उशिरापर्यंत गरम राहतं. आहा, आमटीला काही भारी कट आलाय बघा. आमटी झाली. आम्ही भात शिजत ठेवला. भात शिजेपर्यंत चुलीत भाजलेल्या कणसांवर मावशीने आम्ही ताव मारला. पाटाचं पाणी, कडक उन्हात हे थंडगार पाणी काय भारी वाटतं माहितीये. आज जेवणामध्ये घरामधून आणलेला मिरचीचा ठेचा म्हणजेच आपला खरडा, चपाती, भाकरी, दही, लोणचं, साजूक तूप, चुलीवरती बनवलेला हरभरा भात आणि वरण्याची आमटी. वा, स्वर्गसुख. काकडी, कांदा आणि शेवटी थंडगार ताक. आत्मा तृप्त झाला. वनभोजनाचा उद्देश हाच असतो की निसर्गाशी ओळख, सामाजिक एकोपा आणि शेतीशी नातं घट्ट करणं. लहान मुलं असतील तर त्यांच्यामध्ये निसर्गाची आवड निर्माण करणं आणि सर्वांसाठी एक दिवसाचा आनंदी विरंगुळा. तुम्ही असं वनभोजन कधी केलंय का? आणि वनभोजनामध्ये कोणता पदार्थ बनवला हे नक्की कमेंट करून सांगा. थँक यू.